तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ईश्वरीने स्पर्धेमधून बाद व्हावं यासाठी नम्रताने प्रयत्न केलेले असतात. वल्लरीने सांगितल्याप्रमाणे आणि त्याचबरोबर सौदामिनी देशमुखला हवं त्याप्रमाणे नम्रता वागलेली असते. ईश्वरीची दृष्टी जावी आणि थोड्या वेळापुरतं का होईना पण तिला काहीही दिसणार नाही याची संपूर्ण तरतूद नम्रताने केलेली असते. इथे आता एका छोट्या कूलरमध्ये पाण्याऐवजी तिने लिक्विड टाकलेलं असतं, जे की खूप विषारी असतं. ते लिक्विड जर डोळ्यामध्ये गेलं तर थोड्या वेळापुरतं आपल्याला काही दिसणार नाही आणि ईश्वरीची दृष्टी गेली तर ती फूड राऊंडमध्ये काहीही बनवू शकणार नाही आणि त्यामुळे ईश्वरी स्पर्धेमधून बाद होईल आणि तिला दुसरा राऊंड खेळताच येणार नाही याची संपूर्ण तयारी करण्यात आलेली असते. तर प्रेक्षकांनो, नम्रताने केलेलं कारस्थान अर्णवने उघडं पाडलेलं असतं. त्याने CCTV फुटेज चेक केल्यानंतर नम्रताचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. त्यामुळे नम्रताला स्पर्धेमधून बाद करण्यात आलेलं असतं आणि अर्णवने नम्रताची हक्कलपट्टी करत तिला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे स्पर्धेला सुरुवात झालेली असते. त्याच्यामध्ये अर्णव ईश्वरी दोघेही पोचलेले असतात. त्यांना पासेससुद्धा मिळालेले असतात. सौदामिनी देशमुखने खूप प्रयत्न केलेले असतात अर्णव ईश्वरीला पासेस मिळू नये म्हणून, पण शेवटीला पासेस हे मिळालेले असतात आणि त्यानंतर थोड्या वेळापुरतं वेळ देण्यात आलेला असतो. सगळ्यांनी फ्रेश व्हायचं, तयार व्हायचं आणि पहिल्या राऊंडसाठी म्हणजे फूड राऊंडसाठी सगळ्यांनी किचनमध्ये जमा व्हायचं असं आता अँकरने सांगितलेलं असतं. तेव्हा ईश्वरी जाते आणि आता छान तयार झालेली असते, पण तिला चक्कर येत असते. आता वटपौर्णिमेचा उपवास असल्यामुळे तिने दिवसभर काही खाल्लेलं नसतं आणि आता तिला स्पर्धेमध्ये भाग पण घ्यायचा आहे. जर आपल्याला आपली कंपनी वाचवायची आहे, 100 कोटी रुपयांचं पारितोषिक मिळवायचं आहे, तर व्रत करणं महत्त्वाचं नव्हतं, तर ईश्वरीने स्वतःची तब्येत जपणं महत्त्वाचं होतं. पण इथेसुद्धा ती नेहमीप्रमाणे आपला हट्टच करते. अर्णव असू दे किंवा आकाश असू दे, दोघेही ईश्वरीला सांगत असतात की तू काहीतरी खाऊन घे, उगाच उपाशी पोटी स्पर्धेमध्ये भाग घेऊ नको, नाहीतर तुला त्रास होईल, तुला चक्कर येईल. पण माझा उपास आहे, मी काही खाऊ शकत नाही, मी काही खाऊ शकत नाही असं म्हणून तिने खाणं टाळलेलं असतं आणि त्याचा दुष्परिणाम असा झालेला असतो की ईश्वरीला आता सारखी चक्कर येत असते. ईश्वरीला आरामाची गरज असते. तेव्हा नम्रताला एक व्हॉईस नोट पाठवलेली असते. जर तुला ही स्पर्धा जिंकायची असेल तर सगळ्यात मोठी तुझी कॉम्पिटिटर ही ईश्वरी आहे. ईश्वरीला स्पर्धेमधून बाद करायचे असेल तर एक काम करावं लागेल. एक माझा माणूस येईल, तो तुझ्याजवळ एक लिक्विड पाठवेल. ते लिक्विड काही करून तुला ईश्वरीच्या डोळ्यांपर्यंत पोचवायचं आहे. तिला थोड्या वेळापुरतं काही दिसणार नाही, तिची दृष्टी जाईल. त्यामुळे इथे नम्रताला ईश्वरीबरोबर घालवलेले सगळे चांगले क्षण आठवतात. ती म्हणते, नाही नाही, जिंकायचं आहे म्हणून मी माझ्या बहिणीला त्रास नाही देऊ शकत. मला माझ्या घरामध्ये माझं स्थान मिळवायचं आहे, पण अशा पद्धतीने नाही. नम्रताला ते मान्य नसतं, पण शेवटीला प्रेक्षकांनो, वल्लरीचे ते शब्द नम्रताला आठवतात. नम्रताला वल्लरी म्हणालेली असते की घरामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तुला ईश्वरीला हरवावं लागेल. जर ही स्पर्धा तू जिंकलीस तर आपला बिझनेस आणि घर वाचवण्यामध्ये तुझा हातभार लागेल आणि सगळीकडे तुझी सत्ता आणि तुझं कौतुक असेल, असं वल्लरी म्हणते. तेव्हा नम्रताला फक्त घरामध्ये आपलं कौतुक व्हावं, घरामध्ये आपल्याला मान सन्मान मिळावा एवढीच तिची काय ती इच्छा असते आणि त्यामुळे इथे नम्रता चुकीची वागते. ईश्वरीला इथे हवा देण्यासाठी ती कूलर सुरू करते आणि त्याच्यामध्ये ते विषारी लिक्विड टाकते. ते ईश्वरीच्या डोळ्यांवरती गेल्यानंतर तिला थोड्या वेळानंतर दिसेनासं होईल आणि मग तिला थोड्या वेळासाठी अंधत्व येईल आणि स्पर्धेमधून ती बाद होईल.
अशा रीतीने तयारी करण्यात आलेली असते. आणि त्यानंतर पहिला राऊंड सुरू होतो. ईश्वरी अर्णव दोघेजण आता सामील होतात, पण त्याच्यामध्ये आता एकाच व्यक्तीने पार्टिसिपेट करायचं असतं आणि दुसऱ्या व्यक्तीने फक्त थोडीशी मदत करायची असते. तेव्हा इथे पार्टनर आता आपल्याबरोबर असल्यामुळे तो पार्टनर राऊंडसुद्धा आहे, पण पूर्णपणे मदत करायची नाही. जर इथे लेडीज आता जेवण बनवणार आहे, ती कुक करणार आहे, तर तिच्या पार्टनरने म्हणजे तिच्या नवऱ्याने जाऊन सर्व सामग्री घेऊन यायची. स्वयंपाकासाठी लागणारे सगळे इन्ग्रेडियंट्स ते घेऊन यायचे. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी या दोघांना वडापाव बनवायचा असतो आणि इथे सौदामिनी देशमुखने खास करून सांगितलेलं असतं की नम्रताला आहे ना सोपी रेसिपी द्या, म्हणून तिला इंदोरी पोहे बनवायला सांगितलेले असतात आणि ईश्वरीला खूपच हार्ड म्हणजे वडापाव. अगदी इथे वडापावची भाजी वगैरे तयार करून मग तो वडा वगैरे तळून तिला बनवायला थोडा वेळ लागेल अशी रेसिपी दिलेली असते. आणि म्हणून प्रेक्षकांनो, ईश्वरीला इथे वडापाव दिलेला असतो तेव्हा सामग्री संपूर्ण वडापावची आणायची असते. पण इथे आता बेसनाचं पीठ असतं ना, ज्याच्यामध्ये आपण आता वड्याची भाजी डीप करणार असतो आणि मग तो फ्राय करणार असतो, तर ते बेसनाच्या पीठच्या ऐवजी म्हणजे बॅटरसाठी बेसनाचं पीठ लागणार असतं, पण त्याऐवजी दुसरंच पीठ आणलेलं असतं. ईश्वरी म्हणते, सर अहो आता बेसनाचं पीठ हवं ना, याच्यामध्ये मी कसा काय वडा फ्राय करू, चव नाही का बदलणार. पण आता इथे ईश्वरीला एक चान्स मिळणार असतो, तो पुढे मिळणार असतो. सगळं सामान आणल्यानंतर पहिल्या राऊंडला सुरुवात होते. ईश्वरी आता सगळ्यात आधी बटाटे उकडायला टाकते. बटाटे उकडल्यानंतर तिने इथे चटणीची आता तयारी सुरू केलेली असते. मिरच्या वगैरे तळायला तिने सुरुवात केलेली असते. बटाटे उकडतात, त्यानंतर बटाटे मॅश करून ती आता भाजीला फोडणी वगैरे देते. ईश्वरीला जेवढं शक्य असतं तेवढं ती करत असते, पण ते सगळं करत असताना तिला चक्कर येत असते. कारण तिचा उपवास असतो, त्याच्यामध्ये ती भिजलेली असते, तिला ताप आलेला असतो, त्याच्यामध्ये तिने काही खाल्लेलं नसतं. पण या सगळ्यामध्ये प्रेक्षकांनो चूक पण ईश्वरीचीच असते. स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, आपलं घर कुटुंब वाचवायचं आहे, तर तिने तिच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं होतं. अर्णवचं आणि आकाशचं ऐकून थोडंफार तिने खायला हवं होतं, पण तिने तसं केलं नाही. आणि मग पहिल्या राऊंडला आम्ही जिंकणार असं म्हणत जेव्हा ती भाग घ्यायला गेली तेव्हा मात्र तिला चक्कर यायला लागली. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी जेव्हा वडे वगैरे तळायला जात असते ना, तेव्हा तर तिला काहीच दिसत नाही. त्या आता गरम गरम कढईमध्ये ती आता हात टाकायला जाते, तेव्हा अर्णव तिथे येतो आणि म्हणतो, मी सिंदूर, अगं काय करतेस तू, तुझ्या हाताला भाजेल ना, अगं गरम कढईमध्ये तू हात टाकत होतीस. तेव्हा सगळेजण तिथे आता राऊंड थांबवतात. ईश्वरीला म्हणतात, काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते, मला स्पष्टपणे काही दिसत नाही आहे, मला मगाशी व्यवस्थित दिसत होतं, पण आता मला का दिसत नाही आहे कळत नाही आहे. मगाशी माझ्या डोळ्यामध्ये त्या आता कूलरमधून काहीतरी उडालं आणि तेव्हापासून माझे डोळे चुणचुणत आहेत. तिथून आता पाण्याच्या ऐवजी वेगळंच काहीतरी उडालं आणि त्यानंतर मला दिसतच नाही आहे, त्याला मी काय करू. तेव्हा सौदामिनी म्हणते, जर असं असेल, तुम्हाला दिसतच नाही आहे, तर तुम्ही ह्या राऊंडमधून बाद व्हा, आम्ही तुम्हाला इथे आता डिस्क्वालिफाय करतो. ईश्वरी म्हणते, असं कसं, मी तुम्हाला म्हणाले ना, मला जरी दिसत नसलं तरी मी माझा राऊंड पूर्ण करणार आहे. मी माझा जो काही आता तुम्ही मला वडापाव दिला आहे, मी माझा वडापाव रेडी करणार आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही चूक आढळली तरच तुम्ही मला डिस्क्वालिफाय करू शकता किंवा मला स्पर्धेमधून बाद करू शकता. आता नाही, मला दिसत नाही आहे, हा माझा प्रॉब्लेम आहे, पण मी तुम्हाला त्रास होईल असं काहीच वागणार नाही आहे. ईश्वरी म्हणते, मला तुम्ही असं नाही काढू शकत, तुम्हाला माझा वडा नाही आवडला तर तुम्ही मला काढा, आता तुम्ही मला काढू शकत नाही. तेव्हा इथे आता ते लोक म्हणतात की ठीक आहे, तुम्ही जर करू शकता तर तुम्ही प्लीज करा, पण स्वतःला इजा करून घेऊ नका आणि आमचं नुकसान करू नका. तेव्हा ईश्वरी बरोबर आता इथे टेम्परेचर वगैरे तेलाचं चेक करते. तिने इथे वडा आता व्यवस्थित तयार केलेला असतो आणि तेव्हा इथे एक चान्स दिलेला असतो की तुम्हाला जो पदार्थ हवा आहे ना, तो तुम्ही 1 मिनिटामध्ये घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला एखादा पदार्थ बदलून हवा आहे, म्हणजे पदार्थ म्हणजे वस्तू, इन्ग्रेडियंट्स जे लागणार असतं ते, तेव्हा तुम्हाला जे बदलून घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता. तेव्हा ईश्वरी जे वेगळं पीठ आलेलं असतं ते ठेवून देते आणि त्याच्याऐवजी ती बेसनाचं पीठ अर्णवला घ्यायला सांगते अगदी आठवणीने. आणि मग ती पटकन आता बॅटर तयार करून त्याच्यामध्ये वडा ती टाकून व्यवस्थित 4-5 वडे ती आता तळून काढते. प्रेक्षकांनो घमघमाट सुटलेला असतो
आणि तेवढ्यातच इथे नम्रता इंदोरी पोहे अगदी तिच्या पद्धतीचे ती बनवत असते. सोपे साधे इंदोरी पोहे ती आता बनवत असते आणि ईश्वरीने दिसत नसताना सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या इथे आता वडे तळून तळून काढलेले असतात. त्यानंतर तिथे पाव असतो. पावाला व्यवस्थित मध्ये कट करून त्याच्यामध्ये तिने आता ते वडे टाकलेले असतात. ते व्यवस्थित ती ठेवूनसुद्धा घेते. त्यानंतर गार्निश करत असताना आपला पार्टनर मदत करू शकतो. तेव्हा प्रेझेंटेशनसाठी अर्णव तिच्या मदतीला असतो. तेव्हा इथे व्यवस्थित ती हिरवी चटणी वगैरे बाजूला ठेवते. त्याचबरोबर तिने तयार आधीच करून ठेवलेली चटणी असते ती बाजूला ठेवते. मिरच्या तळून तिने तेलातून काढलेल्या असतात त्या वडापावावरती ती वरती ठेवून देते. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, ईश्वरीने थोडाफार दिसण्याचा प्रॉब्लेम होत असताना देखील तिने आता वडापाव तयार केलेला असतो आणि खूपच मस्त असा टेस्टी वडापाव तिने तयार केलेला असतो. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, पहिला राऊंड हा संपलेला असतो आणि त्याच्या आधी तिची प्रेझेंटेबल डिश तयार झालेली असते. नम्रताने सुद्धा खूप छान असे पोहे तयार केलेले असतात आणि बाकीच्या लोकांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने बनवलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीचा वडापाव आता परीक्षक जे असतात ते टेस्ट करतात. सगळ्यांना वाटतं की हिचा वडापाव काही टेस्टी नाही होणार, पण तिने बनवलेला पदार्थ, तिने बनवलेला वडापाव इतका टेस्टी झालेला असतो की सगळे लोक खाऊन खाऊन बघत असतात. परत परत ते लोक टेस्ट करत असतात. इतका छान वडापाव बनलेला असतो आणि इंदोरी पोहेसुद्धा मस्त बनलेले असतात. पण पहिला नंबर हा ईश्वरीचा आलेला असतो, कारण एवढे प्रॉब्लेम फेस करूनसुद्धा तिचा वडापाव उत्तम बनलेला असतो म्हणून. आणि त्यामुळे तिचा वडापाव हा पहिल्या नंबरला आलेला असतो. आणि तेव्हा इथे दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं असतं. पण तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, तू म्हणालीस की जेव्हा कूलर चालू झाला तेव्हा तुझ्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलं आणि त्याने तुला त्रास झाला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो अगदी बरोबर, तेव्हापासूनच मला त्रास होतोय, माझे डोळे चुणचुणत आहेत. तेव्हा इथे त्या आता कूलरमधून म्हणजे थंड पाणी टाकलं तर गार हवा येते, मग असं काय त्याच्यामध्ये टाकलं होतं की तुला असा त्रास झाला. ईश्वरी म्हणते, मला नाही कळलं, नमुताईने मला त्या कूलरमधून हवा दिली, हो की नाही नमुताई, आणि तेव्हाच माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलं आणि तिथूनच मला जणू काही अंधत्वच आलं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की आपण डॉक्टरांकडे तर जाऊच या, पण मला आत्ताच्या आत्ता ह्या संपूर्ण भागेतलं CCTV फुटेज बघायचं आहे, आत्ताच्या आत्ता, नाहीतर मी पूर्णपणे कंप्लेंट करेन. तेव्हा इथे CCTV फुटेज आता आणलं जातं. CCTV फुटेज अर्णव स्वतः बघायला जातो. तेव्हा इथे आता अर्णवच्या एक गोष्ट लक्षात येते. नम्रता खूप घाबरलेली असते. नम्रता म्हणत असते की जाऊ द्या ना, कशाला उगाच आता ईश्वरीला डॉक्टरकडे घेऊन जाऊया, तसंही तिला थोडं थोडं दिसतंय ना. तेव्हा अर्णव म्हणतो, अजिबात नाही, मी सिंदूरला इतका त्रास होतोय आणि मी बघायचं पण नाही की तिला त्रास कसला झाला. तेव्हा अर्णव CCTV फुटेज चेक करतो. तेव्हा इथे नम्रताला एक लिक्विड दिलं होतं आणि ते लिक्विड तिने कूलरमध्ये टाकलं आणि त्याच्यातून जे हवा पास केली त्याच्यामुळे ईश्वरीला अंधत्व आलं. तिला थोड्या वेळापुरतं काहीही दिसलं नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे सगळं काय आहे नम्रता, हे तू काय केलेस. तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता, तू ईश्वरीला हरवण्यासाठी हे सगळं केलंस का, तिला हरवण्यासाठी तिला अंधत्व दिलंस, लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना. आणि अर्णव आधीच म्हणालेला असतो, त्याचा संशय सौदामिनी देशमुखवरतीच असतो. तो आधीच म्हणालेला असतो, ज्याने कुणी हे मुद्दामून मी सिंदूरला त्रास देण्यासाठी केलं असेल ना, त्याला मी सोडणार नाही आहे, त्याला मी पोलिसांच्या ताब्यात देईन, आय किल यू, असं तो आता रागारागाने म्हणत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता नम्रताने केली आहे. तेव्हा लगेच सौदामिनी देशमुख म्हणते, आता काय करणार आहेस तू, बघितलंस ना, तुझ्याच घरातल्या इथे लेडीजने हे सगळं केले तुझ्या बायकोला हरवण्यासाठी, मग आता तिला पोलिसांच्या ताब्यात दे, तुझ्या घरातल्याच लेडीने केले ना हे सगळं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवचा नाईलाज होतो आणि तो म्हणतो की तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं की काय करायचं ते आमचं आम्ही बघून घेऊ. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, पोलीस तिथे आलेले असतात आणि तात्पुरतं का होईना पण तिचं कारस्थान पाहता इथे अर्णवने नम्रताला पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं. पण एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते, तुम्ही पोलिसांच्या ताब्यात त्यांना द्या नाहीतर नका देऊ, पण आम्ही त्यांना आत्ताच्या आत्ता आमच्या शोमधून काढून टाकतोय, त्यांना बाद करतोय, असं आता शोच्या आयोजकांनी सांगितलेलं असतं, निर्मात्यांनी सांगितलेलं असतं की अशा व्यक्तीला आम्ही आमच्या शोमध्ये नाही आता पार्टिसिपेट करू देणार.
तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला हरवण्यासाठी त्याच्या जीवाशी खेळू शकता. कायमस्वरूपी अंधत्व आलं असतं तर, आणि त्यामुळे नम्रता आणि आकाश या जोडीला आता डिस्क्वालिफाय केलेलं असतं, म्हणजे पूर्णपणे बादच केलेलं असतं. ते पुन्हा खेळू शकणार नाही, अशी आता तरतूद करण्यात आलेली असते.